अगदीच वेगळी स्टाईल म्हणजे आमची ही कोळी स्टाईलची दुधाची कोळंबी घालून छान अशी झणझणीत भाजी. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण साधी आणि सोपी दुधाची भाजी करून घेऊया. त्या दुधामध्ये आम्ही कोळंबी टाकून भाजी करतो. तर ती कोळंबी टाकून दुधाची भाजी कशी बनवायची त्याची आता आपण कृती पाहूया. तर ही भाजी बनवून घेण्यासाठी मी मोठा असा दुधी घेतलेला आहे. आता दुधी मी बाजूला ठेवलेला आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य कापून घेत आहे. एक मी कांदा घेतलेला आहे. कांदा हा व्यवस्थित स्वच्छ मी याची सालं काढून घेत आहे. सालं काढून झाल्यानंतर अशा प्रकारे खरबरीत कापून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर सुरीवर कापायचं असेल, एकदम बारीक ऑमलेटला कापतो तसं तुम्ही सुरीवर कापा, किंवा माझ्याप्रमाणे असं चॉपर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चॉपरवर सुद्धा हा कांदा एकदम बारीक करून घेऊ शकता. हे पहा, या प्रकारे मी एकदम बारीक करून घेतलेला आहे. आता एका भांड्यात मी 2 टेबलस्पून तेल घेऊन ते गरम करून त्यात मी हा कांदा घालून घेत आहे. आता कांदा आपल्याला एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. कांदा ट्रान्सपरंट झाला की त्याच पद्धतीने बारीक चिरलेला टोमॅटो, मोठ्या साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो मी यात कापून घेत आहे. जसा कांदा कापला तसाच आपण टोमॅटो कापायचा होता. मी तसाच तो कापून घेतलेला होता. आता जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो शिजतंय तोपर्यंत आपण दुधी साफ करून तो मस्तपैकी कापून घेऊया. अगदी बारीक बारीक त्याचे काप करून घेऊया. तो मी साफ केलेला आहे आणि एवढा मोठा कापून होणार नाही म्हणून मी त्याचे 2 तुकडे करून ते मी असे बारीक कापून घेत आहे. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता की त्याचे असे पहिले लांबे असे लांब असे तुकडे करून घेत आहे. आणि त्यानंतर मी हा एकदम बारीक चिरून घेत आहे, म्हणजे लवकर शिजण्यास मदत होईल. या पद्धतीने मी हे बारीक चिरून घेतलेला आहे दुधी. आता हा तसाच ठेवून न देता आपण हा पाण्यात ठेवायचा आहे. एका भांड्यात पाणी घेऊन तो पाण्यात ठेवायचा आहे, नाहीतर मग हा दुधी लवकर काळा पडण्याची शक्यता असते. आता बाकीचा कापेपर्यंत मी हा पाण्यात ठेवत आहे. आता दुधीसुद्धा कापून झालेला आहे. इथे टोमॅटो आणि कांदा शिजलेला आहे. आता मी यात 1 टीस्पून आलं आणि लसूण पेस्ट घालून घेत आहे. आलं आणि लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 10 ते 15 हे कढीपत्त्याची पानं यात घालून घेत आहे आणि ती छान शिजवून घेत आहे. कढीपत्ता आणि या सगळ्या गोष्टी शिजून झाल्या की मग यात मी कोळंबी घालून घेत आहे. ही कोळंबीसुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित शिजवायची आहे. कोळंबी शिजायला थोडा वेळ लागतो, पण आपण ती छान शिजवून घेतलेली आहे. अगदी 7 ते 8 मिनटं मी कोळंबी शिजवलेली आहे. आणि त्यानंतरच हा दुधी घालून मी दुधीही छान यात पहिला आधी मिक्स करून घ्यायचा. दुधी या फोडणीमध्ये, कांदा आणि टोमॅटोच्या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा. आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला हा दुधी एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. आणि याच्यावर झाकण लावून आपण 10 ते 15 मिनटानंतर पाहायचं. हा 15 मिनटानंतर मी हे झाकण उघडून पाहिलेलं आहे. एकदम दुधी सॉफ्ट झालेला आहे. मगाशी हे भांडं भरलेलं होतं, आता तो सॉफ्ट झाल्यामुळे आता त्याच्या अर्धा झालेला आहे. आता आपण सुके मसाले घालूया. मी काश्मीरी मिरची पावडर 1 टेबलस्पून घेतलं आहे, धणे पावडर 1 टेबलस्पून घेतलं आहे, जिरे पावडर 1 टीस्पून घेतलं आहे, आमचा कोळी मसाला मी 1 टीस्पून घेतला आहे आणि हळद घेतली आहे अर्धा टीस्पून.
तर आता हे सगळे मसाले मी यात छान असे एकजीव करून घेत आहे, मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित म्हणजे शिजवतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्टर करतच हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करूया, ह्यात पाणी घालायचं नाही, अजिबात पाणी घालायचं नाही, कारण दुधाचा खूप असा पाणी सुटतो. आता 6 ते 8 मिनटं हे आपल्याला मसाले शिजवू द्यायचे आहेत. मसाले छान शिजलेले आहेत. आता इथे आपण हा व्हेज मसाला घालून घेऊया. तर 1 टीस्पून हा व्हेज गरम मसाला मी घालून घेतलेला आहे आणि त्याबरोबरच मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण तशा आवडीनिवडीनुसार आपण मीठ कमी जास्ती करून घेऊ शकतो. आता मीठसुद्धा आणि तो गरम मसाला मी छान असं मिक्स करून घेते आणि अगदी 2 ते 3 मिनटं मी झाकण लावून हे शिजवून घेत आहे. अगदी 2-3 मिनटानंतर मी पाहिलेलं आहे, भाजी आपली छान शिजलेली आहे. मी ते गॅस फ्लेम बंद करून घेत आहे. मस्त आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि घरात इतका दरवळ सुटलेला आहे, छान वास येतोय, अगदी छान असा सुगंध सुटलेला आहे. तर आता ही भाजी आपण चपाती, नान, रोटी किंवा पराठा कशानेही खाऊ शकतो. अगदी तुम्ही भाताबरोबरसुद्धा, गरम गरम भाताबरोबरसुद्धा ही भाजी तुम्ही सर्व करून घेऊ शकता. अतिशय सुंदर आणि युनिक पद्धतीची ही भाजी तयार झाली आहे. ही जर माझी रेसिपी आवडली तर अशा प्रकारची भाजी तुम्हीही घरी नक्की करून पहा. केल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर एक लाईक जरूर करा. माझ्या या व्हिडिओला शेअर करा. मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा, सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर आणि खमंग व्हिडिओ. तोपर्यंत बाय.